आलात तर शिंगावर घेईल आणि तुमचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही। सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मराठा आंदोलनाचे शिलेदार मनोज जरांगे पाटील महायुतीच्या नेत्यांवर चांगले संतापले आहेत। कुणबी दाखल्यांच्या व्हॅलिडिटीवरून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्याच गावरान आणि रोखठोक भाषेत थेट आव्हान दिले। नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील सगळं सांगते त्यांच्या शब्दात। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। मनोज जरांगे पाटील जेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले तेव्हा दौऱ्याला नेमका कसा प्रतिसाद मिळणार अशी मोठी शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात होती। मात्र दौऱ्याची सुरुवात होताच विरोधकांचे हे सर्व आडाखे पार कोलमडून पडले आहेत। रस्त्यावर आणि गावागावात लाखो मराठा बांधवांनी जेसीबीने फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं अभूतपूर्व आणि जंगी स्वागत केलं आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात जरांगे पाटलांची पांढऱ्या रंगाची अलिशान डिफेंडर गाडी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। संशयाचे ढग बाजूला सारत डिफेंडरच्या सनरूफ मधून बाहेर येत पांढरा शुभ्र कुर्ता आणि करारी नजरेने जेव्हा जरांगे पाटील कार्यकर्त्यांना अभिवादन करतात तेव्हा त्यांचा हा नवा स्वॅग पाहण्यासाठी जनसागर ओसंडून वाहत आहे। कुणबी दाखल्यांच्या व्हॅलिडिटीच्या मुद्द्यावरून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा संताप अनावर झाला असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट शब्दात तोप डागली आहे। जरांगे पाटील पुरावे दाखवत म्हणाले, बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून कुणबी दाखले अवैध करण्यासाठी अधिकाऱ्यांना पत्र पाठवली आहेत। त्यांच्या पत्रावर सांकेतिक भाषा वापरली जात असून अधिकाऱ्यांकडून तातडीने प्रस्ताव मागवले जात आहेत। बावनकुळे खोटे बोलत असून त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करावी। एका बावनकुळेसाठी मी भाजपचे 15 ते 20 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। फडणवीस साहेब, आमचे चांगले चालले होते, तुम्ही उगाच मराठा अंगावर घेतला। जेव्हा एखादा तुम्हाला नवजायला जातो तेव्हा तुम्ही लोकांच्या टंगड्या छटता, माझ्या अंगावर येऊ नका। जर मी एकदा मागे लागलो ना तर तुमचं राजकारण कसं अवघड करायचं हे या मराठ्याला चांगलंच माहीत आहे, असे पाटील म्हणाले। मला अटक करण्याचा आणि रॅलीवर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे, पण त्यांचा हा माज मोडल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही। एकनाथ शिंदे साहेब, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। तुमचे मंत्री आमच्यावर बोकंडी बसत आहेत आणि तुम्ही गप्प आहात। किती दिवस ही डबल ढोलकी वाजवणार? तुमचा पक्ष फुटला तेव्हा याच मराठ्यांनी तुमच्या पाठीशी उभं राहून गद्दारीचा डाग पुसला होता। जर तुम्ही आमच्याच पाठीत खंजीर खुपसणार असाल तर उद्धव ठाकरेच लय बरे होते असं म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका। माडा येथील रात्री उशिरा झालेल्या सभेत बोलताना जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले होते। ते म्हणाले, मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो, तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो। मला त्या वाटेवर नेऊ नका, नाद करायचा नाही असा कडक इशारा देत जरांगे पाटलांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनाच आव्हान दिले। बावनकुळेंचा पत्राचा पर्दाफाश करत त्यांनी महायुतीचे धाबे दणाणून सोडलेत। आता या आक्रमक इशाऱ्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण आणखी किती तापणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जरांगे पाटलांच्या या रोखठोक वक्तव्यावर आणि त्यांच्या या डिफेंडर स्वॅगवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।